नमस्कार. आता निवडणुकीचा जो प्रोग्राम लागला आहे त्याच्यानंतर आपण वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यात आणि आता आपण महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलेलो आहोत, जो मतदानाचा दिवस आहे आणि आज प्रचार थांबतोय. या टप्प्यावर आपली ही प्रेस कॉन्फरन्स होतीये. मी सर्व पत्रकारांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते. सर्वप्रथम आपल्याला सगळी माहिती तर आता थोडी डिटेल दिली आहे. मी फक्त जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फ्लॅश करते. माझे सहकारी दोघंही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि SP सर दोघंही या ठिकाणी जिल्ह्याचे उपस्थित आहेत. ते सुद्धा थोडक्यात त्यांची कायदा व सुव्यवस्था व आचारसंहितेचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रीफिंग करतील. 2125 आपले पोलिंग स्टेशन्स आहेत. 7 मेला आपल्याकडे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मध्ये मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फुल प्रिपेअर्डनेस आमचा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मतदानाचा दिवस हा 7 मे असल्यामुळे आमचे मतदान पथक जे आहेत हे जवळपास 16,765 मतदान पथकातले कर्मचारी, अधिकारी, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, आमचा पोलीस पर्सोनल, मायक्रो ऑब्झर्व्हर हे सर्वजण पूर्णतः प्रिपेअर्ड आहेत. सर्वप्रथम मी हीट वेव्ह बद्दल बोलेल. उष्ण तापमान असल्यामुळे आम्ही त्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे. सर्वप्रथम मतदारांना हा जो लोकशाहीतला संविधानिक अधिकार दिलेला आहे मतदानाचा, हा एक आनंददायी अनुभव व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनामार्फत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. ग्रामपंचायतीमार्फत आम्ही पाण्याची व्यवस्था, त्यातल्या त्यात थंड पाण्याची व्यवस्था, आवश्यकतेनुसार ज्या मतदान पोलिंग स्टेशनवर सावली नसेल तिथे उभा असा क्यूला झाकेल असा पोलिंग स्टेशन्सला सावली देण्याचा प्रयत्न. त्यानंतर शाळेमध्ये काही रूम्स वॅकंट असतात, त्या रूम वेटिंग रूम म्हणून आम्ही करत आहोत. त्या ठिकाणी वृद्ध आणि इतर रांगेतले पुढचे लोक त्या ठिकाणी बसू शकतील. त्यांना आम्ही कुपने देणार आहोत आणि त्यांना गरजेनुसार जशी जशी लाईन पुढे होईल क्यू तो त्या ठिकाणी मॉनिटर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही शहरात आपण बघितलं असेल ठिकठिकाणी QR कोड पण लावलेले आहेत. आपलं मतदान कुठे आहे ते ओळखा. मोबाईलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वीप ऍक्टिव्हिटीज मधनं आपण बघत आहात विविध उपक्रम राबवून महिला असतील, दिव्यांग असतील, युवा पिढी असेल, सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलं आहे की हा संविधानिक आणि महत्त्वपूर्ण अधिकार आहे आणि आपण तो बजवावा. यासाठी प्रशासनाने भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि 7 मेला आपल्या मार्फत माझं लातूरकरांना आवाहन राहील की आपला हा महत्त्वपूर्ण जो अधिकार आहे तो 7 मेला त्यांनी बजवावा आणि लोकशाहीतला हा महत्त्वपूर्ण टप्पा आणि राज्यामध्ये आपला लातूर पॅटर्न हा टक्केवारीमध्ये सुद्धा एक आगळा वेगळा प्रयोग करेल असं मी आपल्या मार्फत अपील लातूरकरांना करू इच्छिते. याचबरोबर काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची मी या ठिकाणी आपल्या समोर मांडू इच्छिते की काही महिलांसाठी तर आपण दरवेळेस हे बूथ करतच असतो, पण आमचा प्रयत्न आहे की ड्रायव्हर सुद्धा महिला असेल, पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा महिला असेल, मतदान पथकातली पण महिला असेल, BLO पण त्या ठिकाणी महिला असेल आणि दिव्यांग असतील तर दिव्यांगच सगळे असतील आणि बाहेर जे BLA आमचे असतील BLO त्यांचं छोटंसं जे मतदान पथक असेल त्या ठिकाणी वुमन्सच्या समोर महिलांच्या ज्या योजना आहेत किंवा दिव्यांगाच्या तिकडे दिव्यांगाच्या योजना आहेत त्याचा सुद्धा प्रचार प्रसार हा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत. चाकूर येथे मी आधी पण सांगितलं होतं की वडवळ येथील दुर्मिळ ज्या वनौषधी आहेत याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी एक बूथ, बांबूचं एक बूथ इको फ्रेंडली बूथ आपण या ठिकाणी करणार आहोत. या 5 बूथ मध्ये प्लस लातूर ग्रामीण मध्ये आपण मतदारांना सीड्स देणार आहोत. मतदान करायचं आहे आणि त्याचबरोबर घरी जाऊन त्यांनी बी लावायचं आहे, कारण लातूर हा आवर्षण प्रवण क्षेत्र आणि दुष्काळाचा आहे म्हणून एक नवीन प्रयोग की छोटी छोटी रोपटे किंवा बी, मोठी रोपटे याच्यासाठी देत नाही की मतदारांचा आधीच उन्हाळा आहे आणि ते कितपत घेऊन जातील परत, म्हणून बियांचा प्रयोग आपण त्या ठिकाणी करणार आहोत. याद्वारे आपल्या मार्फत मी पुनश्च मतदारांना सुद्धा करेल की प्रत्येक मतदारांनी मतदान झाल्यानंतर जशी शाई असेल तसं एक रोपटं लावलं तर पुढच्या काही काळासाठी आपल्याला खूप चांगल्या रीतीने त्याची मदत होईल आणि एक नवीन पायंडा आपण या ठिकाणी पाडू शकू. बेल इंजिनियर सगळ्यात महत्वाचा घटक जो EVM आहे, BU, CU आणि VVPAT याचं ट्रेनिंग, याचं रँडमायझेशन खूप व्यवस्थित झालेलं आहे. याबद्दल लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्या सुद्धा आम्ही दूर केलेल्या आहेत. आमच्या सेक्टर ऑफिसरकडनं रिझर्व्ह जे आहेत पोलिंग स्टेशन कुठल्याही ठिकाणी अडचण झाली तर 15 ते 20 मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचतील या प्रकारची प्रक्रिया कम्युनिकेशन प्लॅन मार्फत आम्ही केलेली आहे. बाजूच्याच रूम मध्ये आम्ही वेबकास्टिंग, CCTV यामार्फत मी स्वतः या ठिकाणी मॉनिटर करू शकणार आहे. क्रिटिकल जे आमचे 16 बूथ आहेत SP साहेब सुद्धा या ठिकाणून मॉनिटर करू शकणार आहेत.
क्रिटिकल पोलिंग स्टेशनला मायक्रो ऑब्झर्व्हर, वेबकास्टिंग प्लस CAPFच्या काही आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी तैनात करण्याची पण आमची या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे. एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये 7 तारखेच्या अनुषंगाने होम वोटिंगचा मला या ठिकाणी विशेष उल्लेख करावासा वाटेल की आमचे 131 पथकांनी 2373 लोकांना जवळपास 2130 लोकांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यामध्ये दिव्यांग आणि 85+ आहेत. याचा खूप चांगला पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत, सकारात्मक आहेत, आपण सुद्धा आपल्या वृत्तपत्रातनं देऊन लोकांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य स्तरावर सुद्धा 2 जे स्वीप ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, विशेषतः BSF जवानांची आणि भटक्या व विमुक्त जमाती ज्या आहेत, ज्यांना आम्ही ओळखपत्र दिलं होतं पहिल्यांदा, त्या सगळ्यांनी निर्धार केला आहे की यावेळेस ते मतदान करणारच. याचा सुद्धा स्वीप ऍक्टिव्हिटीतला जो आपला व्हिडिओ आहे तो ECIने त्या ठिकाणी आवर्जून मागवून घेतलेला आहे. तर या काही जिल्ह्यातल्या ठळक हायलाइट्स होत्या ज्या मी आपल्या पुढे दिल्या आहेत. पोल प्रिपेअर्डनेस तुम्हाला माहिती आहे, आता 72% 72 तास, 48 तास आणि 24 तास आम्ही सर्व सतर्क आहोत, पूर्ण त्या ठिकाणी बघत आहोत. आचारसंहितेच्या दृष्टीने सुद्धा आमचे पथक CCTV व्हिडिओ मॉनिटरिंग या सगळी तयारी झालेली आहे. अजून एक उल्लेख करावासा वाटतो की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तर आहेच, पण महिला अधिकारी म्हणून माझ्याकडे 6 कॉन्स्टिट्युएन्सीपैकी 4 महिला या ARO आहेत. याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे की या सगळ्या ह्याच्यात ही धुरा नेतृत्वाची त्या खूप चांगल्या रीतीने सांभाळत आहेत. काही माझ्या प्रिसाइडिंग ऑफिसर सुद्धा आहेत, पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने ते तयारी करत आहेत. तर बाहेरचं प्रतिकूल वातावरण असलं तरी सुद्धा मतदार आणि या सगळ्या त्यांनी जास्तीत जास्त यावं यासाठी आमचा एक पॉझिटिव्ह प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन पूर्ण तयार आहे, प्रिपेअर्ड आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत.